सकाळी 7च्या सुमारास मुंबईहून येणारी ट्रेन औरंगाबादला पोहोचली. जेम्स आणि ॲना दोन्ही हातात बॅगा घेऊन रेल्वेतून उतरले. गर्दीतील लोटालोटीमुळे त्यांचा चेहरा त्रासिक झाला होता. ती दोघे भारताच्या संस्कृतीचा गेली अनेक वर्षापासून अभ्यास करीत होती. दोघेही भारतीय संस्कृतीचे निस्सीम चाहते आहेत, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ग्रामीण भारताविषयी त्यांचे मत आजही कायम आहे. इवन रुरल पीपल आर रफ बट कल्चरली व्हेरी गुड. देशातील विविधता हा जेम्स व ॲनाच्या कौतुकाचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. भारतातील लोकांच्या भाषा व सांस्कृतिक वैविध्याचे, राहणीमानाचे आणि जीवनशैलीतील वैविध्याचे कुतूहल औत्सुक्य चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. कुतूहल आणि किंचित भीती या भावना जेम्स आणि ॲनाच्या नजरेतून तरळत होत्या. 40 वर्षीय जेम्स निकोलस आणि 35 वर्षीय ॲना निकोलस यांचा उत्साह मात्र विशीतील तरुणींसारखा सळसळत होता. जेम्स आणि ॲना रेल्वे स्टेशनातून बाहेर आले. त्यांच्या जवळील मोबाईल फोनवरून हॉटेलमधील राहण्याच्या व्यवस्थेविषयी चौकशी करून खात्री करून घेतली. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत आहे याची खात्री झाल्यावर एकमेकांकडे पाहून समाधानाने विशिष्ट स्मित केले. स्टेशनसमोरील हातगाड्यांवरील चहा विक्रेता आणि त्यांच्या भोवतीची ग्राहकांची तसेच चहाच्या चाहत्यांची गर्दी त्यांच्या कुतूहलाचा विषय ठरला होता. लेट्स हॅव ए टी म्हणत ती दोघे त्या चहाच्या गाड्याकडे गेली. चहावाल्याने 10 रुपीज पर ग्लास बादशाही स्पेशल सांगून 2 ग्लास जेम्स आणि ॲनाच्या पुढे धरले. ओ नाईस, असे पुटपुटत त्यांनी चहाच्या गोड व गरमपणाला दाद देत भुवया उंचवत चहा घेतला. दरम्यान जवळपास थांबलेल्या ऑटोवाल्यांना रामा इंटरनॅशनल सांगून 4 बॅगा कशाबशा ठेवून ऑटोत बसले. चालू ऑटोतून ती दोघेही कुतूहलाने बाहेर विश्व पाहत होते. ऑगस्टचा महिना असल्यामुळे पावसाची अचानक रिमझिम सुरू व्हायची अन लख्ख ऊन पडायचे. त्यामुळे त्यांच्या तोंडून ओ नाईस हे शब्द अलगद बाहेर पडायचे. शाळेला जाणारी युनिफॉर्ममधील विद्यार्थी, पेपरवाले, दूधवाले, भाजीवाले यांच्याशिवाय रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या रुबाबदार पुतळ्यास वळसा घालून ऑटो रामा इंटरनॅशनल हॉटेलसमोर थांबली. सामानासह दोघे ऑटोतून उतरले. 6 फुटावरील जेम्सने वाकून ऑटोचे मीटर पाहिले. ऑटोवाल्याने हसून रेट चार्ट दाखवून किराया घेतला. पैसे देऊन त्याने गुडघ्या इतक्या पॅन्टमधील खिशात पाकीट व्यवस्थित ठेवले. त्या दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. बॅगा घेऊन हॉटेलात प्रवेश केला. प्रवासाचा थकवा घालवण्याकरता त्यांनी दिवसभर हॉटेलात विश्रांती घेतली. ठरल्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी एलोरा केव्हज पाहण्याकरता जाणार होते. सकाळ खूप प्रसन्न उगवली होती. दोघांनीही आपला विशिष्ट पोशाख परिधान केला होता. गुडघ्यापर्यंतच्या हाफ पॅन्ट्स आणि त्यावरील बिना कॉलरचे जॅकेटसारखे शर्ट. ॲनाने लिपस्टिक जरा जास्तच भडक लावली होती. तिच्या गोऱ्या रंगास आणि भुरभुरणाऱ्या सोनेरी खांद्यावर रुळणाऱ्या केसांना तिचा पेहराव खूपच आकर्षक वाटत होता. त्यांच्या डोळ्यावरील सन गॉगल, पाठीवरील खाद्यपदार्थ व पाण्याच्या बॉटलांनी भरलेली प्रवासी बॅग्स, काखेतील फोटो कॅमेरा या सर्वांमुळे अस्सल विदेशीपण उठून दिसत होते. विदेशी पर्यटक या 2च शब्दांनी त्यांचे पुरेपूर वर्णन करताना कुणालाही आवडेल तसेच दिसत होते. ते ऑटोने ते बस स्टँडवर बसमध्ये सीटच्या साईजमध्ये दोघेही हातपाय आखडून बसले. सर्व काही व्यवस्थित होत आहे याचा आनंद त्या दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दोघांनी समाधानाने एकमेकांकडे पाहून विशिष्ट स्मित करून पुटपुटले. इट्स ओके. आजचा दिवस पोळ्याच्या सणाचा होता. वेरूळच्या वाटेवरील छोट्या गावांतून सणांचा उत्साह दिसत होता. साचलेल्या पाण्याच्या तात्पुरत्या तलावात काही जण बैलांना धुवत होते. जेम्स आणि ॲना दोघे कुतूहलाने बाहेरील दृश्य पाहत होते. वळणदार चढाचा रस्ता, हिरवीगार गर्द हिरवळ, एका बाजूला दिमागदार भव्य देवगिरी किल्ला. जेम्स आणि ॲना श्वास रोखून वाकून पाहत होते. इट्स फोर्ट्स नाईस अनसेस्ट्रल इंडिया असे जेम्स सांगत होता. बस कंडक्टरने देवगिरी फोर्ट्स असे त्यांच्या जोरदार आवाजात त्यांनी माहिती दिली. ओ यस म्हणत दोघेही कृतज्ञतापूर्वक कंडक्टरकडे पाहत होते. वेरूळ आले. जेम्स आणि ॲना बसमधून उतरले. वेरूळच्या दिसणाऱ्या लेण्या पाहून दोघेही त्या दिशेने जाऊ लागले. वाटेत त्यांनी 20 रुपयाचे कुरमुरे घेतले. कुरमुरेवाल्याने त्यांना शेकहँड केला. त्याने कुरमुरेवाल्याचा फोटो काढला. जेम्स आणि या दोघांनाही खूपच उत्साह वाटत होता. त्यांनी आनंदून परिसराचे व निसर्गाचे फोटो काढण्यास सुरुवात केली.
कुरमुरेवाल्याने जेम्स व ॲनाना सोबत गाईड दिला. गाईड म्हणजे 22 वर्षाचा चुणचुणीत तरुण होता. प्रत्येक लेनी जेम्स आणि ॲनाने खूपच अभ्यासपूर्वक निरखून पाहण्यास सुरुवात केली. प्रचंड शिल्पकलेबद्दल ती दोघे आश्चर्यचकित होऊन लेनी पाहत होती. स्कल्पचरस स्टॅच्यूज ऑफ बुद्धाज, महावीराज, कैलास टेम्पल पाहून जेम्स व ॲना हरखून गेले होते. अधूनमधून कुरमुरे खात होते. हिरवीगार गर्द वनश्री, पहाडातून सळसळणारे छोटे छोटे धबधबे या सर्व रमलेल्या जेम्स आणि ॲनाला सायंकाळचे 5 केव्हा वाजले कळलेच नाही. एव्हाना बसस्टँडजवळील गावाचा पोळा ऐन रंगात आला होता. औरंगाबादला परतण्याकरिता जेम्स आणि ॲना बसस्टँड्सवर थांबले होते. गाईडने अद्यापपर्यंत त्यांना सोडले नव्हते. समोरून जाणाऱ्या पोळ्याच्या रंगीबेरंगी बैलाच्या मिरवणुकीबद्दल गाईड सविस्तर माहिती जेम्स आणि ॲनाला सांगत होता. सुशोभित बैलांच्या मिरवणुकीकडे दोघेही मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. ॲना लहान मुलीप्रमाणे आनंदाने उड्या मारीत होती. गॉड उल्क्स, गॉड उल्क्स असे ओरडू लागली. जेम्स पोळ्याच्या रंगीबेरंगी झुलीतील बैलाचे फोटो काढीत होता. गाईड पोळ्याबद्दल हळूहळू माहिती सांगत होता. त्याच्या तोंडून नाईस, वाव, नाईस शब्द बाहेर पडत होते. मुख्य पोळ्याच्या बैलांच्या मिरवणुकीनंतर छोट्या मुलांचा बैलपोळा म्हणून वासराची मिरवणूक खूपच आकर्षक व मजेदार वाटत होती. बाळ पोळ्यातील मुलं पारंपरिक गाणी म्हणत होती. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली ऐनदार, राजा परधान्या, रतन दिवाण्या. रंगीबेरंगी रंगविलेल्या वासरे आणि त्यांचे रंगीत घोडे, रंगीत झुली जेम्स आणि ॲनाला खूपच आवडल्या. त्यांनी गाईडमार्फत बैलाचे रंगीत गोंडे मागवून घेतले. बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले. त्यांनी गाईडच्या हातावर 100च्या 2 नोटा ठेवल्या. त्या 2 नोटा पाहून गाईड खूप खुश झाला. गाईडने त्यांना सॅल्यूट केला. बस स्टँडवरील स्टॉलवर कोल्ड्रिंक जेम्स आणि ॲना पीत होते. आर ऑल उल्क्स गॉड टुडे? ॲनाने जेम्सला विचारले. पुन्हा दोघे पोळा पाहण्यास रमले. यस, इंडिया इज मल्टीकल्चर कंट्री. जेम्स उतरला. औरंगाबाद जाणार बस आली. ते बसमध्ये बसून औरंगाबादला आले. दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. हॉटेलवर ते फ्रेश झाले. रात्री जेवण करीत झालेल्या पर्यटनांबद्दल ती दोघे चर्चा करीत होते. जेवण संपवून विश्रांतीसाठी त्यांनी बिछाण्यावर अंगसैल सोडले. त्यांना काही क्षणातच झोपा लागल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ॲना व जेम्स जागे झाले. दोघांनी विशिष्ट समाधानाने एकमेकांकडे पाहून स्मित केले. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग म्हणून त्यांनी एकमेकांना अभिवादन केले. दोघेही अंथरुणातून बाहेर आले. जेम्स बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन आला. हातातील टूथब्रश नॅपकिनने कोरडा करीत होता. खोलीत ॲना बैलाची गोंडी बांधून आनंदाने नाचत होती. समोरील आरशात पाहत होती.